नोकरी जर सुरक्षित ठेवायची असेल तर पालिका निवडणुकीत सरकारी अधिकाऱ्यांनी पक्षपात करू नये असा सज्जड दम माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला। पुण्यात पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ नारायण राणे यांच्या सभेने फुलेवाडा इथं करण्यात आला। यावेळी राणेंच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराच्या श्रीगणेशा केला। यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार शरद रणपिसे, विश्वजित कदम, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे आणि उमेदवार तसेच नागरिक उपस्थित होते। यावेळी राणे यांनी पुण्यात काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाबतीत उमेदवारी अर्जाच्या वेळी अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या पक्षपातीपणावर त्यांनी हल्ला चढवला। हे सरकार अजून किती दिवस राहणार असा सवाल करत अधिकाऱ्यांनी पक्षपात करू नये, तर या सरकारने लोकांना सत्तेवर येताना जी आश्वासने दिली ती कुठे गेली? झाली का पुण्याची स्मार्ट सिटी? असा सवाल करत त्यांनी हा गुंडाचा पक्ष असून संजय काकडेच्या उपस्थितीत गुंडांना पक्षात प्रवेश दिला जातो, तर कुठे केली संघाची नीतिमत्ता? कोण कुठले संजय काकडे? असा सवाल विचारत अशा पक्षाला पुणेकरांनी सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे आणि काँग्रेसला पालिकेची सत्ता द्यावी असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केलं। फॉर्म भरताना काँग्रेसच्या उमेदवारांनी सही केली नाही, डिस्क्वालिफाय। अधिकारी, पोलीस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना सांगेन, बाबांना चूक करू नका, पार्सलिटी करू नका, पक्षपात करू नका, निरपेक्षतेने काम करा। कारण हे सरकार आज आहे उद्या नाही हो, येणाऱ्या 21 तारखेनंतर राहील का ही शंका आहे। आणि मग तुमचं काय होईल आम्ही आल्यावर, याचा जरा विचार करा। नोकरी सुरक्षित ठेवायची असेल तर पक्षपाताने काम करू नका। अरे अधिकाऱ्याचं, महसूल अधिकाऱ्याचं काम आहे सही केली नाही नजरेला आणायचं, एखादा शब्द घातला नाही तो शब्द भरून द्या म्हणावं, हे काम आहे, कायद्यात तरतूद आहे। तू डिस्क्वालिफाय कसं करू शकतो? ठीक आहे, बघू। आता राहिले 2-1 वर्षामध्ये आता काही लोक उत्साहात, प्रत्येकाला नगरसेवक व्हायचंय, प्रत्येकाला आमदार व्हायचंय, प्रत्येकाला खासदार व्हायचंय काकडेसारखं, आणि प्रत्येकाला मंत्री व्हायचंय हो। आणि त्यामुळे जो उठतो कुठे भाजपमध्ये, तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जुगलबंदी। आमच्या कोकणात डबलबारी म्हणतात, भजन डबलबारी, इकडून एक बुवा उठतो तिकडून एक बुवा उठतो, ते मनोरंजन करतात। त्याच्यापेक्षा वेगळं देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे काही करत नाही, भान विसरलेत आपण कोण आहोत, आपण जनतेशी बोलतोय हेही भान ते विसरलेत। आता पुण्यात येतोय तर लोक म्हणतात हा गुंडांचा पक्ष, मी नाही म्हणत, उद्धव ठाकरे म्हणतात। नाही तुम्ही म्हणा नारायण राणे म्हणतात ना, मी उद्धवकडे विचारून घेतलं, बाबा बोललास का? हो मी बोललो। मी बोललो मी पण बोलला। याने जाहिरात केली भाजपने, 4 मर्डर नगरसेवक पद मिळेल, 2 मर्डर बलात्कार विनयभंग अमुक पद मिळेल, या प्रवेश मिळेल, काकडे थ्रू आलात तर उमेदवारी पण मिळेल। मला कळत नाही कसं राजकारणात कोण काकड्या, का महत्व लोक देतात आणि म्हणायचं बाकी कोणाशी बापड बिपड गापड कोणाशी बोलत नाही, डायरेक्ट देवेंद्र फडणवीस